त्यामुळे मी त्या व्याख्यानामध्ये पूर्णपणे गुंतून घेतलं होतं स्वतःला. आता त्याच्यातून पुन्हा बाहेर काढणं आणि माझे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवणं फार मोठं कठीण मानसिक अवस्थेत मी सध्या आहे, तरी हरकत नाही. बघा, यवतमाळचा हा धम्म तो सोहळा आहे, म्हणजे ही जी आजची सभा आहे ही 301वी सभा आहे. म्हणजे 300 पूर्ण झाले आणि 300च्या नंतरचा पहिला असा 301वा हा कार्यक्रम आहे. बंधूजन, यवतमाळ हे खरोखर खूप विद्वान लोकांचं राहण्याचं ठिकाण आहे, त्यांचं माहेरघर आहे, त्यांचं जन्मस्थान आहे. इथल्या अनेक विद्वानांचा माझ्यावर झालेला परिणाम खूप चांगला आहे धम्माच्या दृष्टिकोनातून. गोपीचंद कांबळे माझे मित्र, बळी खैरे, त्याच्यानंतर सर्वात मोठा माझ्यावर जो परिणाम झालेला आहे ते डी.वाय. हाडेकर आहे. डी.वाय. हाडेकरांचं लेखन जर माझ्यापर्यंत पोचलं नसतं तर बंधूजन, माझा धम्माच्या दृष्टिकोनातून, तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून माझा अभ्यास अपूर्ण राहिला असता. एवढं मोठं व्यक्तिमत्व यवतमाळला आहे. अगोदर माझ्या घराण्यातही धम्माचा अभ्यास करणारे माझे वडील आचार्य दीनबंधू शेगावकर हे माझे मोठे बाबा, म्हणजे माझ्या वडिलांपेक्षा मोठे. पुस्तक त्याचा अभ्यास पूर्ण झाला, सॉरी, आणि त्यानंतर डी.वाय. हाडेकरांचे चारवाक आणि बुद्धाचा भौतिकवाद हे 2 पुस्तकं माझ्या वाचण्यात आली आणि आमूलाग्र बदल झाला. जो गोंधळ माझ्या मनात निर्माण झालेला होता की धम्मतत्वज्ञान म्हणजे बुद्धाचं धम्मतत्वज्ञान नेमकं काय आणि इतरांनी त्याच्यात घातलेली भर काय. आता माझं हे वाक्य तुम्हाला अतिशय धक्कादायक वाटेल की इतरांनी त्याच्यात काय भर टाकली. इतरांनी त्यात भर टाकली हे आपल्या आजपर्यंतचा धम्माच्या इतिहासामध्ये आपण कधी त्याचा अभ्यासच केला नाही. कोण याच्यात काय बदल केले, कोणत्या कालखंडात कोणता बदल झाला, एकाच वेळी सगळ्याच गोष्टी एकाच व्यक्तीनं ह्या आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेल्या नाहीत. प्रत्येक वेळेस, प्रत्येक कालखंडामध्ये, प्रत्येक युगामध्ये अनेक विद्वानांनी, अनेक भिक्षूंनी याच्यामध्ये, अधिकारी लोकांनी, म्हणजे धम्माचा अधिकार ज्या लोकांमध्ये आहे त्या लोकांनी याच्यामध्ये काही बदल केले आणि ते काही बदल करताना एवमे सुप्त हे एवढं एक वाक्य म्हणायचं आणि त्यात आपला मुद्दा त्यात ऍड करायचा किंवा आणखीन त्याचं स्पष्टीकरण करायचं. अगोदरच्या मुद्द्याचं स्पष्टीकरण करायचं. अधिक स्पष्टीकरण करता 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 ते एवढा मोठा बदल झाला की बुद्धाचं ऐतिहासिकत्व आणि बुद्धाचं अलौकिकत्व या 2 भानगडी आजच्या युगात निर्माण झाल्या. मग आता नेमकं बुद्धानं काय शिकवलं? बुद्ध तत्वज्ञान अभ्यासात असताना माझ्या मोठ्या बाबांनी बौद्ध मूळस्तंभ नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे, दीनबंधू गुरुजींनी. या बौद्ध मूळस्तंभामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे किंवा त्यांच्याही अगोदर दीनबंधू गुरुजींनी विविध ग्रंथांचा, बौद्ध साहित्याचा कसून अभ्यास करून बौद्ध मूळस्तंभ नावाचा हा ग्रंथ लिहून काढला. आर्य अष्टांगिक मार्ग हा बौद्ध धम्माचा मूळ स्तंभ आहे. आर्य अष्टांगिक मार्ग. आणि तुम्हाला महत्वाचा बाब जर सांगायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी सर थोडा माईक जवळ घेता आला तर बघा, कॉलरच्या जवळ जर माईक घेता आला तो, हा जो माईक लोंबतो आहे की नाही, हा हा म्हणजे मग आवाज अगदी स्पष्ट येईल आम्हाला. हा तर चालेल.
बौद्ध मूळस्तंभ हे म्हणजे बुद्धाचं पहिलं प्रवचन आहे. आणि आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये त्याचा सगळ्यात पहिल्यांदा बुद्धाचं प्रवचन, पहिलं प्रवचन या दृष्टिकोनातून त्याच्यावर स्पष्टीकरण करण्यात आलं. पंचवर्गीय भिक्षुना सारनाथला जे धम्मचक्र प्रवर्तनाचा पहिला जो कार्यक्रम झाला, म्हणजे पहिला जो भगवान बुद्धाचं पहिलं प्रवचन झालं, तीन मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग, याच्यावरच ते झालं. आणि म्हणूनच तो बौद्धांचा मूळ स्तंभ आहे. धम्म म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. बघा, आपला हा जो ग्रंथ आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आवाज फारच कमी येतो आहे, फार कमी पोहोचतो आहे. हॅलो, आता येतो आहे, येतो. मला वाटते असं हातात धरूनच ठेवलं पाहिजे आता माईकच. हरकत नाही. तर काय, याला स्टँड नाही ना. तर काय, बौद्ध मूळस्तंभ म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्ग हा अत्यंत सुस्पष्ट पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथात शील मार्ग या सदरामध्ये आपल्याला तो दिलेला आहे. तत्पूर्वी आपण बौद्ध मूळस्तंभापर्यंत जरी आलो तरी आपण ग्रंथांच्या, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म, ही आपली चौकट आहे आजच्या व्याख्यानाची माझ्या. कारण याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या अजूनही आपण मान्य केलेल्या नाहीत. या युगात सुद्धा, म्हणजे 56 नंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपण बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर या युगापर्यंत, म्हणजे आजच्या कालखंडापर्यंत, 2021 पर्यंत सुद्धा आपण या ग्रंथाचा विचार सामुदायिकरित्या केलेला नाही. स्वीकार कसा? या ग्रंथाची अनुक्रमणिका संपल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथाचा परिचय म्हणून एक पान लिहिलेलं, एकच पान आहे. या एका पानावर आपण अजूनही लक्ष दिलेलं नाही. काही लोकांनी लक्ष दिलं अपवादात्मक, परंतु त्या लक्ष देण्याला सार्वजनिक लक्ष देणं असं अजिबात म्हणत नाही. तिथं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात याच्यावर सर्वांनी सार्वजनिक लक्ष दिलं पाहिजे, याच्यावर मंथन झालं पाहिजे, सर्व समाज एकत्र येऊन याच्यावर अजून निर्णय घेतला पाहिजे, असं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यात म्हटलेलं आहे. आणि त्या परिचयामध्ये 4 मुद्द्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं. पहिला मुद्दा असा होता बाबासाहेब आंबेडकरांचा, काय होता पहिला मुद्दा? प्रवज्जा. भगवान बुद्धानं प्रवज्जा कशी घेतली, का घेतली, काय कारण मीमांसा होती? ग्रंथांमध्ये, बौद्ध वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत. त्या सर्वच्या सर्व बाबी बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासल्या आणि त्यांनी सांगितलं की निरंजना नदीच्या शाक्य आणि कोलीय यांच्या पाण्याच्या वाटपावरून लवाद स्थापन करावा या मुद्द्यावरून, आणि युद्ध करावं, जललवाद स्थापन करून तो मुद्दा निकाली काढावा. दुसरा सेनापतीचा मुद्दा होता की तो नाही, युद्धानं हा प्रश्न आपण सोडवायचा. या मुद्द्यावरून जो संघर्ष उडाला त्यावरून संथागाराने दिलेली शिक्षा ही सिद्धार्थ गौतमाला मान्य करावी लागली. आणि त्याच्यातले 2 पर्याय होते. त्या 2 पर्यायापैकी श्रमण परंपरे स्वीकारण्याचा पर्याय सिद्धार्थ गौतमानं स्वीकारला. या मुद्द्यावर बाबासाहेब आंबेडकर ठाम राहिले. मग पूर्वापार चालत आलेल्या ज्या परंपरा आहेत की ते 4 दृश्य जी दिसली नगर पर्यटनामध्ये, त्या संदर्भात रात्रीत मग ते निघून गेले, कोणाला न सांगता निघून गेले, हा जो मुद्दा होता हा त्यांनी खोडून टाकला. हा समाजानं स्वीकारला. आजही आपण म्हणतो की बाबासाहेबाचा हा मुद्दा आपण स्वीकारतो, परंतु साहित्यामध्ये त्या गोष्टी आहेत. अनेक लोक त्याच्यावर
खूप मोठ्या चर्चा करतात आणि 28 बुद्ध होऊन गेले आणि प्रत्येक बुद्धाच्या चरित्रामध्ये ह्या 4 घटना समाविष्ट आहेतच. तुम्ही जर बौद्ध साहित्याचा अभ्यासक जर असाल तर तुमच्यात ही बाब लक्षात येईल. बुद्धवंश नावाचा ग्रंथ आज मार्केटमध्ये आपल्याला कोणत्याही बुक स्टॉलवर आपल्याला मिळतो. तर या बुद्धवंशमध्ये 28 बुद्धांचं चरित्राच्या संदर्भात त्रोटक माहिती देण्यात आलेली आहे. अमुक अमुक नगरात अमुक अमुक कालखंडामध्ये असा एक महान बोधिसत्व जन्माला आला. मग त्याला हे चारही हे दृश्य दिसलं, ते दृश्य दिसलं, ते दृश्य दिसलं आणि मग त्याने संसाराचा त्याग केला. प्रत्येक बुद्धाच्या चरित्रामध्ये एक समान दुवा म्हणून हे चरित्रामधला हा भाग आहे. अशा अनेक बाबी आहेत की ज्या आज आपण इथं सविस्तर त्या मुद्द्यावर आपण म्हणजे 28 बुद्धांच्या संदर्भातली आपण कार्यमीमांसा आपण पाहणार नाही, त्यांच्या चरित्रावर आपण जाणार नाही. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. बाबासाहेबांनी तो मुद्दा आपल्या समोर ठेवला, आपण तो स्वीकारला. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला. तो मुद्दा म्हणजे आर्य सत्याच्या बाबतीत 4 आर्य सत्य. हे 4 आर्य सत्य आहेत की 2च आर्य सत्य आहेत याच्यावर अजूनही आपण प्रचंड विद्वान असणारे, शिलवान असणारे, विनयशील असणारे बौद्ध भिक्षू आणि बौद्ध अभ्यासक यांच्या मार्फत अजूनही आपण एक धम्मसंगीती घेतली नाही. या एकाच मुद्द्यावर अजूनही घेतली नाही. जागोजागी गावोगावी दरवर्षी अशा शेकडो धम्म परिषदा होतात, परंतु आर्य सत्यांची मीमांसा करताना आपण बाबासाहेब आंबेडकरांचा तो आदेश अजूनही आपण अंमलात आणलेला नाही. आर्य सत्याच्या संदर्भात बाबासाहेब म्हणतात किंवा जे जन्माबरोबरच दुःख जन्मते, व्यक्तीच्या जन्माबरोबरच दुःख नष्ट म्हणजे जन्म घेते, माणूस जन्माला बरोबरच जर दुःखाचा जन्म होत असेल तर त्याचा शेवट मृत्यूनच होतो. मग बुद्धाचं तत्वज्ञान याच्या काहीही उपयोगी पडणार नाही. निराशा शिकवणारा हा धम्म आहे काय असं समजून याच्यावर आपण अधिक मंथन का केलं नसावं. तिसरा मुद्दा असा आहे पुनर्जन्म. तुमच्या ग्रंथांच्या पानापानांवर या जन्मात त्यानं असं केलं, त्या जन्मात त्यानं तसं केलं म्हणून त्याला हा जन्म मिळाला, मग तो जन्म मिळाला आणि मग मागच्या जन्मात तो हत्ती होता. जातक कथा भरपूर प्रमाणात आहेत आणि मग त्या जातक कथावरून अनेक जन्माच्या फेऱ्यातून आपल्याला पडावं लागतं आणि मग त्या संसारच्या अनेक जन्माच्या फेऱ्यातून सुटका व्हावी म्हणून निर्वाण मिळवलं पाहिजे. अशा स्वरूपाचा एक मुद्दा आपल्या प्रत्येक ग्रंथांमध्ये आहे. त्रिपिटकाच्या प्रत्येक पानापानांवर हा बाब तुम्हाला दिसते. त्याच्यानंतर आपल्या मिलिंद प्रश्न नावाचा ग्रंथ जर आपण पाहिला असेल त्याच्यामध्ये पूर्व पीठिका म्हणून एक प्रकरण आहे. रोहन भंते काय होते, एक सामनेर कसा केर काढायला गेला, त्यानं सांगितलं नाही म्हणून म्हणजे भंतीजींनी त्यांच्या उपाध्यायाने त्याला आदेश दिला तो केला नाही म्हणून त्याला ते शिक्षा देऊन त्याला केर काढायला लावला आणि त्यावरून त्यानं जो आपल्या मनाशी निश्चय केला त्या निश्चयावरून पुढे त्याचा जन्म कसा झाला, मग तो कुठं गेला आणि मग त्यांना पृथ्वीवर कसं आणण्यात आलं, हे पूर्ण एक प्रकरण त्या ठिकाणी आहे. म्हणजे पुनर्जन्म हे सांगण्याचा अर्थ एवढा की पुनर्जन्म हा शब्द या मुद्द्यांवर आपल्या ग्रंथांमध्ये वारेमाप पद्धतीनं जागोजागी याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी नेमका हाच मुद्दा घेऊन पुनर्जन्म कोणाचा आणि पुनर्जन्म कशाचा या संदर्भात पुढे ग्रंथांमध्ये याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. हे स्पष्टीकरण करताना तुम्हाला विशेष मुद्द्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की जे आपण दिलं नाही.
आपल्या ग्रंथांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सुस्पष्ट पद्धतीने सरळ सरळ बाबीवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. तरीही आपण त्या मुद्द्याकडे आपण साफ दुर्लक्ष केलेलं आहे. आजच्या विज्ञान युगामध्ये बाबासाहेबांनी पुनर्जन्म कोणाचा आणि पुनर्जन्म कशाचा या मुद्द्याचं स्पष्टीकरण जर आपण केलं तर आपल्याला ते अधिक स्पष्टपणे धम्म कळतो. धम्म हा शब्दच मुळात सदाचारचा पर्यायी शब्द आहे. सदाचार, सज्जनता, कुशल कर्म म्हणजे धम्म. फुटस्थ धम्म हा आपल्या पाली भाषेतला दुसरा शब्द आहे. फुटस्थ म्हणजे अन्य धम्म, म्हणजे जे सत्य नाहीत असे. जे सत्य नाहीत ते फुटस्थ धम्म या नावानं आपल्या साहित्यामध्ये त्याचं नोंद आहे. इतर ग्रंथांमध्ये तशी नोंद नाही, पण आपल्या ग्रंथामध्ये फुटस्थ ग्रंथ धम्म म्हणजे इतरांचे कुचकामी असणारे धम्म, त्यात नावच नाही. फुटस्थ धम्म म्हणजे तो एक प्रकार आहे. हा वेगवेगळे धम्म आहे. धम्म आणि फुटस्थ धम्म या स्वरूपात आपण त्याचं स्पष्टीकरण करू शकतो. तर पुनर्जन्माच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बाबासाहेबांचं उदाहरण आहे बघा, त्याच्यात विद्युत घटाचं उदाहरण त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये दिलं. जिथं विद्युत घट असतो, ज्याला बल्ब म्हणतो आपण, लाइटिंगची, ते लाइटिंगची व्यवस्था करताना विद्युत घट, त्याला इलेक्ट्रॉनिक फील्ड म्हणतात. इलेक्ट्रॉनिक फील्ड ज्या ठिकाणी असेल तिथंच मॅग्नेटिक फील्ड असते. मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रॉनिक फील्ड हे एकमेकाच्या सहवासानं निर्माण झालेल्या बाबी आहेत. तसं शरीर आणि मन यांचा संबंध बाबासाहेब आंबेडकरांनी जोडला. शरीर आणि मन हे अभिन्न वस्तू आहेत. शरीर निर्माण होता बरोबर मन निर्माण होते, आणि शरीर नष्ट होता बरोबर मन सुद्धा नष्ट होते. सुस्पष्ट पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी उदाहरण देऊन हे स्पष्ट केले. मग जेव्हा मुद्दा कुठे येतो, मुद्दा असा येतो की जे शरीर निर्माण होता बरोबर मन निर्माण होते, ज्याला नामरूप सिद्धांत म्हणतो, हा नामरूप सिद्धांत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथात स्पष्ट केला. तरीही लोक या कालखंडात सुद्धा म्हणतात की जन्म घेते ते मन, अगोदर या जन्मात केलेल्या कर्माचा परिणाम त्या मनावर होतो, आणि मग शरीर नष्ट झाल्यावर ते मन दुसरं शरीर धारण करते. आज विज्ञान युगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ जेव्हा लिहिला, त्यावेळेस स्पष्टीकरण करताना बाबासाहेबांनी चित्त दुसऱ्या जन्मात दुसरं शरीर धारण करते असा मुद्दा कुठेही त्यांनी मांडलेला नाही. लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, काय म्हणतात, पृथ्वी, आप, तेज, वायू हे चारच तत्व आहेत. या चार तत्वामुळे जे शरीर निर्माण होते, जे शरीर निर्माण होते ते शरीर निर्माण होता बरोबर त्याच्यात मन नावाची वस्तू निर्माण होते. शरीर आणि मन, आणि शरीर आणि मनाचा अन्योन्य संबंध आहे. तो जर संबंध नसला तर माणूस वेडा असतो, हे सुस्पष्ट आहे. कारण त्याचा शरीराचा आणि मनाचा काही एक संबंध नसतो, म्हणून तो वेडेपणाची चाळे करत राहतो. म्हणून चित्त, ज्याला मन हा शब्द वापरला, या मनालाच विज्ञान हा शब्द वापरला. बुद्धाने त्या काळात त्याला, चित्ताला विज्ञान हा शब्द वापरलेला आहे बघा. आणि माझा धम्म हा विज्ञानावर आधारलेला आहे असं जेव्हा बुद्ध बोलतात किंवा असा जो दावा करतात, तो म्हणजे आजच्या विज्ञानावर आधारलेला आहे हा भाग आपण आता स्वीकारतो. परंतु त्यावेळी त्याचा अर्थ जो होता, बुद्धाच्या काळात विज्ञान म्हणजे मन, मनाला प्रतिशब्द आहे तो, चित्ताला प्रतिशब्द आहे तो विज्ञान. माझा धम्म हा शरीरावर आधारलेला नसून मनावर आधारलेला आहे. कारण शरीर आणि मन, शरीर हे राजा नाही, मन हे राजा आहे. शरीराचा स्वामी कोण आहे? मन आहे. आणि या मनावर अगोदर धम्माचे संस्कार झाले की शरीर आपोआप त्यानुसार काम करते. अशा पद्धतीची वाक्यरचना तथागत बुद्धाने त्या काळात केली. आता बघा, पृथ्वी, आप, तेज, वायू
हे घटक एकत्र केल्यानंतर शरीर बनते. हे जे स्पष्टीकरण आहे. मग आपण घ्या पृथ्वी, घ्या आकाश, घ्या पाणी, घ्या तेज आणि बनवा शरीर, असं कुठलंही म्हटलेलं नाही. असं कुठेही म्हटलेलं नाही. तर बुद्धाला जेव्हा विचारलं की तुम्हाला हे शरीर कसं मिळालं, तर भगवान बुद्ध म्हणतात, माझं शरीर हे आई बापाकडून मला मिळालं. आई वडिलांकडून मला हे शरीर प्राप्त झालेलं आहे. मी तुमच्यासारखा सामान्य व्यक्ती आहे. म्हणजे आई वडिलांकडून जी बाब शरीराची आपल्याला मिळाली, मनासह शरीर आणि मन एकच आहे, म्हणजे अन्य संबंध आहे त्यांचा, त्यामुळे मला शरीर प्राप्त झालं. त्यांनी असं नाही म्हटलं की मागच्या जन्मात मी असं होतो आणि मग या जन्मात असं झालं. हे नंतरचा भाग आहे. बघा, बुद्ध चरित्र सुद्धा त्रिपिटकामध्ये एकाच वेळी लिहिण्यात आलेलं नाही. त्रिपिटक जेव्हा तयार करण्यात आलं, आपण नाव वापरतो त्रिपिटक, परंतु साहित्यामध्ये असं आहे की पहिली धम्मसंगीती जेव्हा झाली तेव्हा 2च पिटक तयार झाली, सुत्त पिटक आणि विनय पिटक. पहिल्या धम्मसंगीतीचं कार्य उपाली भंतेनी काय सांगितलं माहिती आहे आपल्याला. आनंद भंतेजींनी काय सांगितलं, उपालींनी विनय सांगितले, आनंद भंतेजींनी सुत्त पिटक सांगितलं, काम संपलं. दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये तेच झालं. तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये सम्राट अशोकाच्या काळात तेच झालं. मधली जी म्हणजे 2 नंबरची धम्मसंगीती आहे ही कालाशोकाने घेतली. कालाशोक नावाचा एक राजा, ऐतिहासिक राजा होऊन गेलेला आहे. तो काळा होता, क्रूर होता, परंतु त्यानं अर्थसहाय्य या धम्मसंगीतीला केलं. हा कालाशोक वेगळा आणि धम्माशोक म्हणजे मौर्यांचा मौर्य युगातला जो चंद्रगुप्तांचा जो नातू आहे सम्राट अशोक, ज्यांना आपण चक्रवर्ती सम्राट म्हणतो, या चक्रवर्ती सम्राट अशोकाने तिसरी धम्मसंगीती घेतली. या तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये सुद्धा सुत्त पिटक आणि विनय पिटक या 2च बाबीचं संगायतन परत परत झालं तिन्ही धम्मसंगीतीमध्ये. आणि नंतर चौथ्या धम्मसंगीतीमध्ये कनिष्काच्या काळामध्ये या सुत्त पिटकाचं अधिक स्पष्टीकरण करण्यात आलं. अधिक स्पष्टीकरण जेव्हा करण्यात आलं तेव्हा मग ते अभिधम्म पिटक या नावानं ते समाविष्ट करण्यात आलं. तर या संपूर्ण बाबी पाहत असताना मधल्या कालखंडात अनेक लोकांनी काय काय लिहिलं, कारण प्रतिबुद्ध समजल्या जाणारे अनेक विद्वान भंते त्या काळात होऊन गेले. त्यामध्ये आचार्य अशोकघोष आहेत, त्यानंतर नागार्जुन आहेत, वसुबंधू आहेत. यांचे जर ग्रंथ जर तुम्ही जर डोळ्या खालून घातले, यांच्या ग्रंथाची नावं जरी डोळ्या खालून घातले तर तुमच्या लक्षात येईल की काय काय बदल कोणकोणत्या कालखंडात झाले. बुद्ध चरित्र अश्वघोषानं इसवी सनाच्या पहिल्या शतकात निर्माण केलं पहिल्यांदा, आणि त्याने साहित्यिक आणि अलौकिक भाषेत ते लिहिलं. भक्तिरसानं ओतप्रोत असणारं लिहिलं. तत्कालीन असणारे जे समज होते साहित्यिकांमध्ये, उच्च कोटीचे साहित्यिक होते, उत्तम प्रकारचे कवी होते, सर्व तत्कालीन असणाऱ्या सर्व भाषा त्यांना येत होत्या, आणि या सर्व भाषांचा परिणाम त्यांच्या साहित्यामध्ये उतरलेला आहे. आणि पहिल्यांदा बुद्ध चरित्र त्यांनी लिहिलं, आणि या बुद्ध चरित्र लिहिल्यानंतर ते आपल्याला उपलब्ध झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात त्रिपिटकामध्ये कुठेही बुद्ध चरित्र आपल्याला सलगपणे आपल्याला मिळत नाही, कारण त्या पहिल्या धम्मसंगीतीमध्ये बुद्ध चरित्रावर कोणीही चर्चा केली नाही, दुसऱ्या धम्मसंगीतीतही केली नाही, तिसऱ्या धम्मसंगीतीतही केली नाही, पण चौथ्या धम्मसंगीतीच्या वेळी बुद्ध चरित्रावर अश्वघोषांनी, आचार्य अश्वघोषांनी बुद्ध चरित्रावर निश्चितच त्यांनी चर्चा केली, ते लेखन केलं, आणि गावोगाव ते बुद्ध चरित्र गात असत. कारण ते कवी पण होते, संगीतकार पण होते, आणि त्यावेळची वीणा तत्कालीन असणारे जे तंतुवाद्य होतं, हे तंतुवाद्य घेऊन गावगाव ते गात असत. तर या बुद्ध चरित्रावर आधारलेली शिल्पकला निर्माण झाली.
अलौकिक साहित्यामध्ये त्यांनी बुद्ध चरित्र लिहिलं आणि त्यांनी जसं लिहिलं तशा पद्धतीने लेण्यांमध्ये, स्तूपांवर, स्तूपांच्या स्तंभावर ते चरित्र जसच्या तसं करण्यात आलं. जन्मापासून तर महापरिनिर्वाणापर्यंत जन्माच्या अगोदरच्या असणाऱ्या घटना ज्या होत्या त्याही घटना आल्या. म्हणजे असित मुनी कसे आले, त्यांनी कसं बघितलं, बाळ कसं बघितलं, इथपासून तर बुद्धाची पहिली आंघोळ, जन्म, या सगळ्या बाबी शिल्पकारांनी मग ते कोरून ठेवलं. तसंच साहित्यामध्ये पण ते आलं. बौद्ध साहित्यामध्ये पण, त्रिपिटकामध्ये पण जागोजागी त्याच्या आपल्याला खुणा दिसतात. आणि मग ते सगळं एकत्र करून आणखीन काही ग्रंथ निर्माण करण्यात आले. बघा, बुद्ध चरित्रावर बाबतीत बाबासाहेब म्हणतात की मला अश्वघोषावरच अवलंबून राहावं लागलं. याच्यावरून समजून घ्या की बुद्ध चरित्र हा धम्माचा भाग नाही. बुद्ध चरित्र म्हणजे धम्म नाही. हे एक आदर्श उदाहरण म्हणून आपण आपल्या भगवान बुद्धाचं एक चरित्र म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. ते साहित्यातला एक प्रकार आहे. साहित्यिक प्रकार, अलौकिकत्व आता त्या काळात लिहिण्याची पद्धत होती, त्या पद्धतीने त्यांनी ते लिहिलं. त्याच्यातली वास्तविकता समजून घेताना ऐतिहासिकत्व आपल्याला शोधण्याची गरज आहे. मगाशी पण बोलत असताना मी एक मुद्दा मांडला की याच्यामध्ये पुनर्जन्माच्या संदर्भातला, की पुनर्जन्म कोणाचा आणि पुनर्जन्म कशाचा, याचा मुद्दा स्पष्ट करताना बाबासाहेब आंबेडकरांनी विद्युत घटाचं उदाहरण दिलं. जोपर्यंत ते घट आहे, विद्युत घट आहे, तोपर्यंत तो इलेक्ट्रिकचा जो बल्ब आहे, तो दिवा आहे, तो पेटत राहणार. इकडचं डिस्कनेक्ट झालं की लाईट सुद्धा जाणार. पुन्हा जर कनेक्ट केलं की पुन्हा लाईट लागणार. या पद्धतीचं उदाहरण देऊन बाबासाहेबांनी पुनर्जन्माच्या संदर्भात मांडलं की आपल्या शरीर घटक जेव्हा मृत्यू पावतात, आपण जेव्हा मृत्यू पावतो म्हणजे नेमकं काय होतं याच्या बाबतीत सुद्धा बाबासाहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे बुद्ध चरित्र आपल्या त्रिपिटकामधले काही भाग त्यांनी मांडलेला आहे. राजचा आहे, किंवा शरीर म्हणजे काय, ते पृथ्वी, आप, तेज, वायू. मग उष्णता म्हणजे काय, चेतना म्हणजे काय, चेतना उष्णतेवर अवलंबून आहे, उष्णता चेतनेवर अवलंबून आहे. मृत्यू होते म्हणजे काय, शरीर चेतना म्हणजे ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य थांबवते, त्यामुळे आपला शरीर मृत पावल्या जातो. अशा पद्धतीचं उदाहरण बाबासाहेबांनी सांगितलं. आणि मग आपले जे घटक आहेत, शरीराचे घटक आहेत, ते त्या घटकात विलीन होतात. म्हणून जेव्हा एखादा जन्म होतो तेव्हा तो जन्म या पृथ्वीवरचं जे वातावरण आहे, ज्याला आपण जीवावरण म्हणतो, आज आपण जीवावरण म्हणतो, त्याला या विज्ञानाच्या या पृथ्वीच्या वातावरणात जीवावरण म्हणतो आपण. या जीवावरणात रोज नवीन सूक्ष्म जीवाणू निर्माण होतात आणि रोज नवीन प्रजाती, म्हणजे ज्या जुन्या झालेल्या प्रजाती आहेत त्या नष्ट होतात. आज कोरोना महामारी हे आपण पाहतोय. जीवाणू आणि विषाणू ह्या दोन पद्धतीच्या सूक्ष्म जीवाणूची एक प्रजाती आहेत. त्यात अनेक सूक्ष्म जीवाणू आहेत, काही फायद्याचे आहेत, काही हानिकारक आहेत. तर जेव्हापासून पृथ्वीचं वातावरण सजीवांसाठी पोषक बनलं, म्हणजे हायड्रोजन वायूपासूनची निर्मितीपासून तर प्राणवायूच्या ओझोनच्या थरापर्यंत, आणि मग सूक्ष्म जीवाणू कसे निर्माण झाले हे आजच्या विज्ञानानं सिद्ध केलं. आणि मग त्यांची उत्क्रांती, सूक्ष्म जीवाणूची उत्क्रांती, आपण सुद्धा सूक्ष्म जीवाणूपासून निर्माण कसे झालो आजच्या विज्ञानानं सांगितलं. पृथ्वी, आप, तेज, वायू याच्यापासूनची या घटका, या चार महाभूतांच्या घटकांपासून ही जी सजीव सृष्टी जी निर्माण झाली किंवा निर्जीव सृष्टी जी निर्माण झाली, या सृष्टी कशी निर्माण झाली हा उत्क्रांतीचा भाग भगवान बुद्धाच्या प्रवचनाचा अजिबात नव्हता. शरीराचे घटक किती, सृष्टीचे घटक किती, ते 4 घटक हा जो तत्कालीन असणारा समज होता तो बुद्धांनी मान्य केला. परंतु पाणी कसं निर्माण झालं, ज्याला आपण आप म्हणतो, तेज म्हणतो, म्हणजे प्रकाश, म्हणजे सूर्याचा प्रकाश, या प्रकाशामुळे
सजीव निर्माण होतात. मग प्रकाश कसा निर्माण झाला याबाबतचं स्पष्टीकरण भगवान बुद्धाचं आहे का त्रिपिटकामध्ये? अजिबात नाही. हे कशी निर्माण झाले याबद्दल भगवान बुद्धांनी कुठेही अवाक्षर शब्दही काढलेला नाही. माणूस कसा निर्माण झाला याच्याबद्दल भगवान बुद्धांनी काहीही सांगितलेलं नाही. पाणी म्हणजे काय, पाणी कशापासून निर्माण झालं हा मुद्दा त्यांनी कुठेही स्पष्टीकरण करून सांगितलेला नाही. जे आहेत तत्कालीन ज्या गोष्टी त्यांना मान्य वाटल्या त्या त्यांनी मान्य केल्या आणि याच्यापासून हे शरीराचे घटक आहेत एवढंच त्यांनी म्हटलं. आणि या घटकापासून जे मन तयार होते ते मन सुद्धा 4 भागात त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं. नामरूप सिद्धांत जर तुम्ही स्पष्ट करून पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की हे सगळ्या बाबी त्यांनी सुस्पष्ट करून सांगितल्या. परंतु आजचं विज्ञान हे सूक्ष्म जीवाणूपासून म्हणजे हायड्रोजन पासून आकाशगंगेतल्या तेजोमेघापासून तारे कसे निर्माण होतात, ताऱ्यापासून ते तारे कसे नष्ट होतात, ते तारे नष्ट झाल्यानंतर पुन्हा दुसरे तारे कसे जन्माला येतात, याच्यापासून सूर्यमाला जी आपली आहे ही सूर्यमाला कशी निर्माण झाली, ग्रहमाला कशी निर्माण झाली, मग त्याच्यावर वातावरण कसं निर्माण झालं, मग सूक्ष्म जीवाणू कसे निर्माण झाले, सूक्ष्म जीवाणूपासून मग इतर प्राणी कसे तयार झाले, याची 21 पायऱ्यानं आज आपण प्रगती आजपर्यंत पाहिजे. म्हणजे सूक्ष्म जीवाणूपासून तर प्रगत बुद्धिमत्ता, मानवी प्रगत बुद्धिमत्ता, सांस्कृतिक प्रगती करेल, वैज्ञानिक प्रगती करेल एवढी मानवी असणारी बुद्धिमत्ता, याचा विकास कसा झाला हा विषय आजच्या विज्ञानाचा आहे. तो विषय भगवान बुद्धाच्या विज्ञानाचा नव्हता. भगवान बुद्धाच्या विज्ञानाचा विषय होता एका माणसानं दुसऱ्या माणसासोबत कसं वागलं पाहिजे. म्हणजे बौद्ध मूळस्तंभ म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्ग हा शुद्ध मानवी कल्याणाच्या दृष्टिकोनातून, निकोप समाज निर्मिती निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मानला आणि म्हणूनच तो बौद्धांचा मूळ स्तंभ आहे. तत्वज्ञानाचा मूळ स्तंभ तो आहे. या मूळ स्तंभाच्या संदर्भात म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या ग्रंथाच्या 174-75व्या पानावर म्हणतात की बौद्ध धम्माचा अभ्यासक जे आहेत, बौद्ध धम्माच्या अभ्यासकांनी आपल्याला प्रश्न विचारून बौद्ध ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे, त्रिपिटकाचा अभ्यास केला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात भगवान बुद्धाने समता शिकवली नाही काय, शांती शिकवली नाही काय, बंधुभाव शिकवला नाही काय, सत्य शिकवले नाही काय, स्वातंत्र्य शिकवले नाही काय. या सगळे मुद्दे जर बघितले बाबासाहेब आंबेडकरांचे तर बाबासाहेबांना भगवान बुद्धाचं तत्वज्ञान हे सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी स्वीकारलेलं आहे. बघा भगवान बुद्ध सुद्धा जेव्हा सिद्धार्थ होते, राजपुत्र होते, तेव्हा त्यांच्या संथागारामध्ये त्यांना संथागाराची म्हणजे त्यांच्या गणाची सदस्यत्व मिळवण्यासाठी त्यांना जावं लागलं 18 वर्ष पूर्ण झाल्यावर. आणि तिथे गेल्यानंतर तिथं जे संघाचं स्वरूप होतं ते जर बघितलं तर तुमच्या लक्षात असं येईल, ग्रंथांमध्ये आहे ते आपल्या, सदस्यत्व कसं मिळालं, सदस्यत्व का मिळते आणि सदस्यत्व का नष्ट होते, याची कारण मीमांसा जर आपण बघितली, लोकांनी वाचली असेल, तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, नसेल वाचली तर अधिक वाचा, त्याच्यात स्पष्टपणे लिहिलंय तू जर खोटा बोललास, खोटी साक्ष दिली तर तुझं सदस्यत्व नष्ट होईल. मद्यप्राशन करून गावात धिंगाणा जर घातला समाजामध्ये तर तुझी सदस्यत्व रद्द होईल. व्यभिचार केला तर तुझं सदस्यत्व नष्ट होईल. खून केला, मारामाऱ्या केल्या म्हणजे समाजाला जर उपद्रव दिला तर तुझं संघ सदस्यत्व नष्ट होईल. इतकं सुस्पष्टपणे मांडलं म्हणजे पंचशिलावर आधारलेली
रचना प्रत्येक गावाची त्या काळात होती. म्हणजे बुद्धाच्याही अगोदर, म्हणजे बुद्धानं तत्वज्ञान सांगण्याच्याही अगोदर शाक्य संघाचं सदस्यत्व जर बघितलं, किंवा लिच्छवी लोकांचं वर्तन जर बघितलं त्यांच्या संघाचं, वैशालीच्या, तर त्याच्यात सुद्धा सदाचारी असणं हे संघाचं पहिलं लक्षण आहे. आणि तोच आदर्श संघ निर्माण करण्यासाठी भगवान बुद्धाने नंतरच्या काळात भिक्षू संघाची निर्मिती केली. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी लोकशाहीची मूळ जे तत्व आहेत ही फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली नाही, किंवा पाश्चिमात्य लोकांची ती देणगी नाही, तर ती बौद्ध साहित्यातून घेतली. म्हणजे बौद्ध धम्म हा लोकशाही आणि आजच्या असणाऱ्या संविधान सभेचं जे कामकाज झाल्यानंतर जे संविधान आपल्याला मिळालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिखाण केलं संविधानाचं, भारतीय राज्यघटना हे शुद्ध स्वरूप आहे तत्कालीन असणाऱ्या समाजरचनेचं. मी बौद्ध साहित्यातून घेतली. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी धम्मदीक्षा दिली, आता धम्मदीक्षा सुद्धा देताना बाबासाहेब आंबेडकरांना 12 पौर्णिमेचे महत्व माहिती होते, पण कुठल्या तरी एका पौर्णिमेला त्यांनी तो कार्यक्रम करायला पाहिजे होता. आता काही लोक म्हणतात कर्मधर्म संयोगाने ज्या दिवशी केली त्या दिवशी अशोका विजयादशमी होती. प्रशासनात बौद्ध धम्म उतरवणारा सगळ्यात पहिला राजा जर कोण असेल, सम्राट असेल, तर ते सम्राट अशोकच होते. त्यांनी प्रशासनात बौद्ध धम्म आणला, प्रशासनामध्ये धम्म आणला. आणि प्रशासनामध्ये कसा धम्म आणला, त्यांचे शिलालेख वाचा सम्राट अशोकाचे. एक एक बाब त्यांची जर बघितली ती धम्मावर आधारलेली आहे. पशुहिंसा करू नका, पशुहिंसेला त्यांनी यज्ञ हा शब्द वापरला नाही सम्राट अशोकाने. त्यांचे शिलालेख जर पूर्ण अभ्यासले तर असं लक्षात येईल त्यांनी समज्जा हा शब्द वापरला. समज्जा म्हणजे लोक उत्सव. यज्ञ हा शब्द नसेल त्यावेळेस, असता तर त्यांनी यज्ञ हा शब्द वापरला असता. त्यांनी समज्जा हा शब्द वापरला. समज्जा म्हणजे लोक उत्सव. लोक उत्सवातली प्राणी हिंसा सम्राट अशोकाने कायद्याने बंद केली. कोणीही पशुहिंसा करू नये. साहित्यांमध्ये सुद्धा आपण अनेक बाबी पाहत असताना भारताची पहिली भाषा कोणती, प्रथम भाषा कोणती, जी भाषा असेल ती भाषा वापरली कोणी, जी लिपी असेल ती वापरली कोणी. मी इतिहासाचा सुद्धा अभ्यासक आहे, लिपीचा थोडा थोडा अभ्यास करतो. लिपीबाबत अनेक बाबी अधिक स्पष्टीकरण करून सांगण्याच्या लायकीचे आहेत. त्यातला एकच मुद्दा तुमच्या पुढे मांडतो लिपीच्या संदर्भातला, आणि आपण परत आपल्या विषयाकडे वळूया. तर सिंधू संस्कृतीमध्ये चित्रलिपी आहे, शिक्क्यांवर लिहिलेली. या शिक्क्यांवर असणारी लिपी हिचा विकास तिथंच थांबला. त्याच्यानं सिंधू नंतरच्या कालखंडातलं कुठलंच नंतरचं लेखन आपल्याला मिळत नाही. आणि सिंधू संस्कृती नष्ट होण्याचा काळ भगवान बुद्धाच्या 200-300 वर्ष अगोदर झाला. नंतरच्या कालखंडात काय झालं काहीच माहित नाही. बुद्धाच्या काळातलं लिखाण आज उपलब्ध आहे का, याचा जर शोध घेतला तर एकमेव उदाहरण मला मिळालं ते म्हणजे पिपरीवाहा नावाचा जो स्तूप होता शाक्याने निर्माण केला, सुकित्ती शाक्य. यानं पिपरीवाहाचा भगवान बुद्धाचा स्तूप त्यानं पिपरीवाहा म्हणजे त्या ठिकाणी निर्माण केला. कपिलवस्तूमध्ये, कपिलवस्तूच्या जवळच आहे तो पिपरीवाहा नावाचं ठिकाण. आणि त्या ठिकाणी शिलालेख मिळाला. त्या शिलालेखातून लेखन बघितण्यात आलं. ते बघितल्यानंतर त्याचा तपास केला तेव्हा असं लक्षात आलं सुकिती शाक्याचा जो त्यानं जे लिखाण करून ठेवलं, सुकिती शाक्य हा भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर तिथला असणारा राजा होता नंतरचा शाक्यांचा. त्यानं तो शिलालेख लिहिलेला आहे की या ठिकाणी सलील बुधने म्हणजे ज्या सलील या शब्दाचा अर्थ होतो कमल, कमलाधिष्ठित अशा भगवान बुद्धाच्या अस्थी ह्या मी माझ्या पत्नीनं, माझ्या कुटुंबियानं, गावकऱ्याच्या लोकांच्या सहकार्यानं हा स्तूप निर्माण केला. त्यानं असं लिहून ठेवलं.
म्हणजे तो बुद्धाच्या समकालीन म्हणजे बुद्धाच्या नंतरच्या पिढीतला तो व्यक्ती असावा. आणि त्या काळातलं ते लेखन जर बघितलं तर असं लक्षात येतं की त्यावर सुद्धा तो जो स्तूप त्या अस्थीचं जे भांड आहे, हे अस्थीचं भांड अगोदर याचं होतं, त्याला आपण काय म्हणू, मातीचं होतं. त्याच्यानंतर धातूचं आलं, त्याच्यानंतर अष्टधातूचं आलं. म्हणजे 3 वेळा त्याच्यात बदल झाला. परंतु तिन्ही पैकी 2 भांडे आता आपल्याला दिसत नाहीत. 3ऱ्या नंबरचं भांड दिसते आणि हे 3ऱ्या नंबरचं भांड इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात निर्माण झालं. म्हणजे मौर्याच्या नंतर ते लिखाण करण्यात आलं. परंतु अगोदरचं लिखाण ज्या पद्धतीचं होतं त्या मातीच्या अस्थीच्या करंडकावरचं, ते नष्ट होऊन दुसऱ्यावर लिहिलं, ते नष्ट होऊन 3ऱ्यावर लिहिलं. म्हणजे आपल्याला तो सुद्धा परंपरेनं ते त्या याच्यावर आलं. पण अगोदरचं काय होतं हे आपल्याला दिसत नाही. मौर्यकालीन लिपी आपल्याला दिसते, मौर्याने लिहिलेली. म्हणजे सिंधू पासून तर मौर्यानं लिखाण जे केलं ते. आणि त्या लिपीचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की ही लिपी सिंधू लिपीच्या पासून उत्क्रांत झाली. आणि फिनिशियन नावाचा एक देश आहे, या फिनिशियन नावाच्या देशात ती जी लिपी आहे ती व्यापारी होती. फिनिशियन हे लोक व्यापारी होते. त्यांच्या लिपीचा आणि सिंधू लिपीचा असा दोघांचा संगम होऊन मौर्यकालीन लिपी उत्क्रांत झाली. ही पहिली आपली असणारी लिपीची म्हणजे सेकंड स्टेप. त्याच्यानंतर थर्ड स्टेप जी आहे तिथपासून लिपीची उत्क्रांती सुरू झाली तर यादव काळापर्यंत. आणि यादव काळापर्यंत आजची देवनागरी उत्पन्न झाली. प्रत्येक कालखंडातले 500 वर्षाच्या अगोदरचे मुळाक्षरांची उत्क्रांती हा अभ्यासाचा वेगळा विषय आहे. जर लक्षात आलं तर सिंधू पासून मौर्यकालीन आणि मौर्यकालीन पासून तर देवनागरी. आणि आज ही देवनागरी आपण सर्व भाषांसाठी वापरतो, सर्व भाषांसाठी वापरतो. म्हणजे पालीसाठी पण वापरतो, संस्कृतसाठी पण वापरतो, मराठीसाठी पण वापरतो आणि हिंदीसाठी पण वापरतो, गुजरातीसाठी पण वापरतो. म्हणजे भारतातल्या मुख्य सर्व भाषा देवनागरी लिपी वापरतात. आणि ही मौर्यकालीन लिपीची देणगी आहे. मग भाषा सुद्धा तशीच आहे. मग अगोदरची भाषा कोणती? संस्कृत चा शिलालेख जर मौर्यकालीन लिपीमध्ये लिहिलेला असेल आणि तो जर कुठं जर मिळत असेल तर तो लेण्यांवरच मिळतो. म्हणजे या सगळ्या बाबीचा मतितार्थ जर बघितला तर मौर्यकालीन भाषा आणि मौर्यकालीन लिपी ही भारताची मूळ भाषा आणि मूळ लिपी आहे. तिला तुम्ही काही म्हणा, पाली म्हणा भाषेला, का प्राकृत म्हणा, त्या लिपीला तुम्ही ब्राह्मी म्हणा की धम्म म्हणा. मौर्यांनी सम्राट अशोकाने तिला मौर्यला त्यांनी त्या लिपीला हेच म्हटलं, धम्म लिपीच म्हटलं, धम्म भाषाच म्हटलं. त्याने म्हटलं मी धम्म भाषा आणि धम्म लिपीमध्ये हे लिखाण करून ठेवतोय. अशा पद्धतीचं मग जर देवनागरीमध्ये लिहिलेलं एखादं ग्रंथ रचना असेल, बघा भाषा कोणती असो, तर ती 13व्या शतकाच्या नंतर निर्माण झालेली बाब आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा, ऐतिहासिक सत्य आहे. मग प्रत्येक ग्रंथाला प्राचीन ग्रंथ समजण्याची परंपरा ही आपण सोडून दिली पाहिजे, कारण सत्य स्वीकारणारे लोक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी, भगवान बुद्धाने या सगळ्या बाबी मांडलेल्या आहेत. तर सम्राट अशोकानं आपला जो लिखाण आहे ते ज्या लिपीत केलं आणि त्याची जी अशोका विजयादशमी आहे, आता या अशोका विजयादशमीच्या दिवशी त्यानं युद्ध थांबवलं. बंधुजन, युद्धावर कलिंगचा विजय आहे तो, आणि या कलिंगच्या विजयानंतर त्यानं शस्त्र त्याग केला आणि म्हणून तिला अशोका विजयादशमी म्हणतात. आणि त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्माची दीक्षा दिली. आणि म्हणून प्रशासनात ज्या दिवशी बौद्ध धम्म आपण उतरवला मौर्यांनी, अशोकाने, त्या दिवशी आपण बौद्ध धम्माचा स्वीकार केला. म्हणून बुद्ध ते सम्राट अशोक ते बाबासाहेब आंबेडकर, असा तिन्ही महामानवांचा एकत्रित जर अभ्यास करून जर आपण आता नव्यानं जर बौद्ध धम्म मांडला तर तो आपल्याला अधिक स्पष्टपणे आपल्याला कळून चुकेल. मौर्यांचं काम, सम्राट अशोकाचा जे योगदान आहे, हे योगदान
जोपर्यंत तुम्ही मान्य करत नाही. बघा, त्रिपिटकामध्ये सिंहनाद सुत्त नावाचं एक सुत्त आहे. सिंहनाद सुत्त. आणि या सिंहनाद सुत्त कुठं? सारनाथला. सारनाथला का? की तिथं पहिल्यांदा सिंहनाद झाला. बुद्धाला शाक्य सिंह म्हणत होते, म्हणून शाक्य सिंहाचं प्रतीक म्हणजे बुद्धाचं प्रतीक 40 दिशेनं जे धम्मचक्र दिसते ना ते आपल्याला, तर हे सारनाथला झालं. म्हणजे ते आहे बुद्ध चित्र पहिलं. म्हणजे मौर्याने बुद्धमूर्ती नाही तयार केली, कनिष्काच्या काळात बुद्धमूर्ती तयार झाली. पहिलं प्रतीक जे आहे ते आहे, आणि तेच प्रशासनाचं प्रतीक आहे आज. ते बुद्ध प्रतीक म्हणून त्या ठिकाणी वापरण्यात आलं अशोकानं. या ठिकाणी जशी जंगलात सिंहाची वाणी घुमते तशी मग सगळे प्राणी स्तब्ध होतात आणि सिंहाची वाणी ऐकतात. तसं बुद्धाची वाणी या ठिकाणून निर्माण झाली आणि संपूर्ण जग त्याच्यावर आता मार्गक्रमण करते. अशा पद्धतीचं सिंहनाद सुत्तावरचं जे पहिलं शिल्प आहे ते त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं. आणि ते कुठं ठेवलेलं आहे? ते या ठिकाणी ठेवलेलं आहे की ज्या ठिकाणी भगवान बुद्ध त्या बोधिवृक्षाखाली पाठ टेकून बसलेले आहेत, तिथं वज्रासन तयार केलं दगडाचं, आणि त्याच्या समोर ते शाक्य सिंहाचं प्रतीक त्यांनी तयार केलं. आणि ते प्रतीक आज तुमच्या प्रशासनाचं प्रतीक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला राष्ट्रीय प्रतीक म्हणून त्याला मान्यता देऊन टाकली संविधान सभेत. आणि मग आपण म्हणतो की भारत बौद्धमय करील. प्रशासनामध्ये पण तेच आहे, संविधानामध्ये तेच गोष्टी आहेत ज्या विनय पिटकात आहेत, ज्या सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखात करून ठेवलेल्या आहेत. तर मग विज्ञानाच्या संदर्भात बाबासाहेबांचा आणखीन एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो, आपल्या ग्रंथांमध्ये आहे तो बुद्ध आणि त्यांचा धम्म. दुःखाची व्याख्या. दुःख म्हणजे काय आणि कोणतं दुःख, नेमकं कोणतं दुःख धम्म दूर करू शकतो, याची मीमांसा आपल्या या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी केली. बघा, गरिबी म्हणजे दुःख, शोषण म्हणजे दुःख, आणि हे गरिबी, शोषण, अन्याय, युद्ध, ह्या बाबी बौद्ध धम्माच्या व्याख्यात येतात. आणि ह्याच बौद्ध धम्म नष्ट करू शकते. धम्माचं सामर्थ्य काय? तर अशा पद्धतीची जी रचना आहे, म्हणजे दुःखाची व्याख्या सुद्धा काय केली पाहिजे, तर ती बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या ग्रंथात केली. ज्याला त्या ठिकाणी आणखी बाबासाहेबांनी एक शब्द जोडला, ज्या दुःखाला कार्ल मार्क्स शोषण म्हणतो ते दुःख, आणि तो नष्ट करण्याचा मार्ग कार्ल मार्क्सचा जो हिंसेचा होता, प्रसंगी युद्धही केलं पाहिजे, प्रसंगी ते युद्धानं ह्या सगळ्या बाबी नष्ट केल्या पाहिजे, हिंसेचं समर्थन करण्याचा बाब आहे, त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात नाही. याला उत्तर फक्त भगवान बुद्धच देऊ शकतात. त्याच्यावर स्वतंत्र त्यांचा ग्रंथरचना आहे. बाबासाहेबाचा बुद्ध धम्म म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा शब्द सुद्धा, हा ग्रंथ जर समजून घ्यायचा असेल, कार्ल मार्क्सवरचा बाबासाहेबाचा तो ग्रंथ, त्याच्यानंतर संविधान, आपला भारतीय संविधान, त्याच्यानंतर तुमचा क्रांती आणि प्रतिक्रांती, या 3-4 ग्रंथा मिळून हे 3-4ही ग्रंथ जर एकत्र वाचले तरच तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा हा ग्रंथ समजेल. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगून मी माझं या ठिकाणी स्पष्टीकरण थांबवतो, कारण विषय खूप मोठा आहे. बघा, निर्वाणाची व्याख्या करताना जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका म्हणजे निर्वाण, असं बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथात कुठेही म्हटलेलं नाही. कुठेही म्हटलेलं नाही. आर्य अष्टांगिक मार्गानं निर्दोष जीवन जगणं म्हणजे निर्वाण. ही निर्वाणाची व्याख्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथात अंडरलाईन केलेली आहे. बघा, एवढं मोठं भाग, मग निर्वाणाला फारच मोठं अलौकिक करून टाकलं. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका, या जन्मात असं करणं, त्या जन्मात असं करणं, दशपारमिताचं स्पष्टीकरण सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. बुद्ध बोधिसत्व कसे, बोधिसत्वाच्या कशा अवस्था आहेत, 10 अवस्था त्यांनी त्या मांडल्या, आणि 10 अवस्था कशा मांडल्या, आणि शेवटी काय म्हटलं, शेवटी त्या एका जन्मात एक अवस्था प्राप्त करावी, दुसऱ्या जन्मात दुसरी अवस्था प्राप्त करावी, असे करून 10
अवस्था त्यांनी मांडल्या आणि शेवटी बाबासाहेब काय म्हणतात हे बुद्ध साहित्यातलं त्यांनी घेतलं जसं तसं, आणि खाली बाबासाहेब आपल्या शेवटच्या वाक्यात म्हणतात, मला हा अवतारवादासारखा वाटतो, परंतु हे एकाच जन्मात प्राप्त करण्याच्या अवस्था आहेत, इतकं सुस्पष्ट करून सांगितलं. अनेक असे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावर आपल्याला स्वतंत्रपणे स्पष्टीकरण करून सांगण्याची गरज आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचं पारायण दरवर्षी होते, परंतु त्याचं स्पष्टीकरण करून सांगण्याची प्रचंड अशी असणारी अभ्यासाची अवस्था आहे, ती अवस्था मला कुठल्याही गावात अजूनपर्यंत मिळालेली नाही. विज्ञानाची साहित्याची माहिती असली पाहिजे, विज्ञानाची माहिती असली पाहिजे, खगोलाची माहिती असली पाहिजे, लिपीबद्दलची माहिती असली पाहिजे, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या गोष्टी मांडता आल्या पाहिजे. तर एक एक बाब सुस्पष्ट पद्धतीने आपल्याला मांडता आली पाहिजे. निर्वाणाच्या संदर्भात बाबासाहेब आपल्या भगवान बुद्धाने निर्वाण म्हणजे काय हे समजावून सांगताना शेवटी म्हणाले किंवा हे सारीपुत्र तुम्हाला निर्वाण म्हणजे काय सांगितले, आर्य अष्टांगिक मार्गाने निर्दोष जीवन जगणे म्हणजे निर्वाण, हे सारीपुत्राने मग भंतेजीला समजून सांगितलं, एका प्रश्नकर्त्याला समजून सांगितलं. अशा पद्धतीचं म्हणजे दुःखाची व्याख्या नेमकं कोणतं दुःख धम्म दूर करू शकतो, यासाठी दुःखाची व्याख्या बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात केली. ती आपण शोधली पाहिजे, ती आपण आपल्या ग्रंथातून मान्य केली पाहिजे. निर्वाणाची व्याख्या आपण मान्य केली पाहिजे. भिक्षू संघाची निर्मिती कशी झाली, कशासाठी झाली, त्या ठिकाणी हे आहे की निर्वाण मिळवण्यासाठी जर एखादा भंतेजी प्रयत्न करत असतील, ते समाजाच्या उपयोगी आहेत का नाही, ते धम्ममित्र आहेत का नाही, समाजाच्या उपयोगी त्यांचं योगदान काय, म्हणजे एक समाजसेवक आणि त्यांच्याकडे पाहून आपल्या समाजाची रचना झाली पाहिजे. आपलाही समाज तसाच निर्माण झाला पाहिजे. बुद्ध, धम्म आणि संघ या संदर्भातलं एक उदाहरण देऊन म्हणजे यांचा एकमेकाशी संबंध काय हे एक उदाहरण देऊन मी या ठिकाणी माझं मनोगत थांबवणार आहे. बघा, प्रत्येक जण लहानपणी कंपास घेऊन वर्तुळ काढलेलं आहे. प्रत्येकाने शाळेमध्ये असताना तुम्ही आताही काढता. वर्तुळ काढताना ज्या बिंदूवर पहिल्यांदा आपण कर्कटकाचं टोक ठेवतो, ते टोक ज्या कागदावर आपण ठेवतो ते टोक म्हणजे बुद्ध, आणि जी घेतलेली त्रिज्या आहे ही त्रिज्या म्हणजे संघ, म्हणजे धम्म, सॉरी, त्रिज्या म्हणजे धम्म, आणि जे त्यामुळे जे वर्तुळ निर्माण होते ती वर्तुळ म्हणजे संघ. बिंदू बुद्ध, त्रिज्या धम्म, आणि त्यानं काढलेलं वर्तुळ जे आहे तो म्हणजे संघ. आता बुद्धाचे गुण कोणते, धम्माचे गुण कोणते आणि संघाचे गुण कोणते, म्हणजे बुद्धवंदना, धम्मवंदना आणि संघवंदना, याच्यामध्ये जे वर्णन आहे ते वर्णन म्हणजे खरा बुद्ध, खरा धम्म आणि खरा संघ. संघाच्या संदर्भात सुद्धा संघ म्हणजे काय, संघ म्हणजे भिक्षू संघ नाही, अजिबात नाही. ज्यांना वाटते ते अपूर्ण अर्धसत्य आहे, अर्धसत्य आहे, पूर्ण सत्य नाही. संघाचे 4 प्रकार आहे. यदिदं चत्तारी पुरीस युगाने अट्टपुरीस पुग्गला, हे संघवंदनेतलं असणारी बाब आहे. 4 प्रकारचे यदिदं चत्तारी म्हणजे 4 प्रकारचे संघ. भिक्षू संघाची निर्मिती म्हणजे काय त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात संघ म्हणजे काय, धम्म परिषदा खूप होतात पण संघ परिषद होत नाही, म्हणून आजचं हे गोंधळाचं स्वरूप आहे. सुस्पष्टपणे या ठिकाणी मी वाक्यरचना म्हणजे हे घोषणाच करतो, संघ परिषद होत नाहीत, आजपर्यंत संघ परिषद झालेली नाही. बुद्धाच्या काळात होत होती, म्हणून त्याच काळात बौद्ध धम्म अतिशय उज्ज्वल त्याचं भविष्य होतं. यदिदं चत्तारी 4 प्रकारचे संघ असतात, भिक्षू संघ, भिक्षुणी संघ, उपासक संघ आणि उपासिका संघ, आणि या संघाचं संघायतन व्हायला पाहिजे. हे परस्पराशी कनेक्टेड आहेत.
चारही संघ एकमेकाशी संलग्न आहेत. हा संघ त्याच्याशी, तो संघ त्याच्याशी, तो संघ त्याच्याशी, आणि चारही संघ मिळून जेव्हा तो संघ, तो सदस्यत्व त्याची परिषद होते, त्याचे विनय आहेत, प्रत्येकाचे विनय वेगवेगळे आहेत. भिक्षूंचे विनय वेगळे, भिक्षुणीचे विनय वेगळे, उपासक आणि उपासिकांचे विनय वेगळे, आणि पुनर्जन्म या संदर्भातले अनेक अशा वस्तू, म्हणजे अनेक बाबी अशा आहेत की ज्या वस्तुस्थितीला सोडून लिखाण करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्याच्या सगळ्या बाबी जर आपण शोधून सर काढल्या आणि त्याच्यावर जर आपण विचारमंथन केलं, तर मग आपल्याला बौद्ध धम्म हा विज्ञानावर किती आधारलेला आहे, म्हणजे आचरणशील असणारा धम्म, ह्या बाबी आपण जरूर पाळल्या पाहिजेत. पुढच्या एखाद्या नक्की अशाच नक्की याच्यामध्ये ठराविक बिलकुल मुद्द्यांवर जर मला बोलायला सांगितलं, नक्की तर नक्की मी नक्कीच पुनर्जन्माच्या संदर्भात किंवा नामरूप सिद्धांत किंवा प्रतित्य समुत्पाद सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथात कुठेही मांडला नाही. प्रतित्य समुत्पाद ही आचार्य नागार्जुनाची देणगी आहे, आणि जी नेमकी अभिधम्माच्या बाबतीत आहे, आणि म्हणून त्याच्यावरच जास्त विचार विनिमय इतर ठिकाणी होतो. इतर लोकांच्या, म्हणजे अनेक विद्वानांचे प्रवचन हे प्रतित्य समुत्पाद याच्यावरच असतात. बाकी सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय स्वरूपाचा जो धम्म आहे, या संदर्भात फार कमी विचार होतो. एवढंच मी या ठिकाणी म्हणतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद धन्यवाद. जवळपास 1 तास 10 मिनिटांचं आपण या ठिकाणी व्याख्यान दिलं. अनेक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांना आपण स्पर्श केला. बऱ्याचशा बाबी राहिल्यात. आपण पुन्हा एकदा सविस्तरपणे काही मुद्द्यांना, विषयांना घेऊन आम्ही पुन्हा तुम्हाला आमंत्रित करू. आपण जे काही मांडलं आजच्या व्याख्यानामधून, तो खरोखर अत्यंत छान प्रकारे आम्हा सर्वांना ते समजलेलं आहे असं मी गृहीत धरतो. महेंद्र शेगावकर सरांचे मी धम्मसंवाद संयोजन समितीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो, आणि शरणतय गाथेसाठी माननीय निलध्वज कांबळे सरांना या ठिकाणी निमंत्रित करतो. शरणतय गाथे. नत्थी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। नत्थी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। नत्थी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं। साधु साधु साधु। तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, विजय असो, विजय असो, देवानाम प्रिय सम्राट अशोकांचा विजय असो, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. शेगावकर सर, जय। काही शंका असतील कोणाला किंवा काही प्रश्न असतील शेगावकर सरांसाठी, तर 5 मिनिटांमध्ये आपण सरांची आपले शंकेचं समाधान करून घेऊ शकता. शेगावकर सर थोडा वेळ आपल्यासाठी उपलब्ध राहतील. 5 मिनिटांमध्ये आपण जे काही महत्वाचं, अत्यंत महत्वाचं जर असेल तर सरांना त्या शंका विचारा. सर, बुद्ध अँड धम्म या ग्रंथामध्ये एक एक्शन नावाचं एक कॅरेक्टर आहे आणि ते मी वाचलेलं होतं. पण ते एक मृत्यू पावल्यानंतर ते झाडावर होता आणि गौतम बुद्ध आणि आनंद जेव्हा बोलत होते त्यामध्ये डिस्कस मध्ये ते आलेलं आहे. हे मी एका भिक्खूंना विचारलं होतं, पण माझं समाधान झालेलं नाही. थोडक्यात प्रश्न, थोडक्यात सर, मृत्यूनंतरचा प्रकार तुमचा प्रश्नच समजला मला.